छत्रपती संभाजी महाराजांची एकूण 2 समाध्या आहेत. त्यापैकी ही पहिली समाधी ती म्हणजे तुळापुरात असलेली. इथेच शंभूराजांना साखळदंडाने जखडण्यात आले होते. इथेच शंभूराजांची जीभ छाटण्यात आली होती. इथेच शंभूराजांचे डोळे काढण्यात आले होते आणि इथेच शंभूराजांच्या अंगावर जखमा केल्या होत्या आणि इथेच शंभूराजांनी स्वराज्यासाठी बलिदान दिले. तुळापुरात असलेली ही संभाजी महाराजांची समाधी 11 मार्च 1689 औरंगजेबाच्या सांगण्यावरून शंभूराजांचे मस्तक कलम करण्यात आले. अशा या माझ्या राजाला त्रिवार अभिवादन. खूप अभिमान वाटतोय आज महाराजांचा. जय शिवराय, जय शंभूराजे. कवी कलशांचा की संभाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांना एकटे जोडी होते ते म्हणजे कवी कलश. अक्षरशः अंगावर काटा येतोय कवी कलशांची समाधी बघून. तर त्यावेळेस मावळे कशा असतील याचं मी हिशोब पण नाही लावू शकत आहे. खूप प्राऊड फील होतं आहे तुळापूरला येऊन की खूप म्हणजे मी सांगू शकत नाही. मला इतकं प्राऊड फील होतं आहे तुळापूरला येऊन. तर नक्की तुळापूरला एकदा भेट द्या. आले तुम्ही कधी पुण्यात कधी आले तर नक्की भेट द्या एकदा तुळापूरला. कवी कलश आणि समोरच संभाजी महाराज आहे त्यांच्या समोरच कवी कलश यांची समाधी दिलेली आहे आणि समोरच आपले संभाजी महाराजांची मूर्ती दिलेली आहे ती पण मी तुम्हाला दाखवते. समोरच आपले संभाजी महाराज आहे आणि त्यांच्या एक्झॅक्ट समोर कवी कलश आत्ताच तुम्ही बघितलं समोर एक्झॅक्ट संभाजी महाराजांची मूर्ती आहे. समोर कवी कलश यांची समाधी आहे. तर खूप छान असं मित्रत्वाचं कर्तृत्व आणि होणारे कवी कलश यांना त्रिवार अभिवादन आणि संभाजीराजे यांना पण. तर संभाजीराजे अशा नसनसत भिंतात इथे तुळापूरमध्ये आल्यावर नक्की. आजी थोडी माहिती सांगा ना संभाजीराजेंविषयी. थोडी काहीतरी माहिती असेल ना तुम्हाला. माहिती नाही. मित्रांनो, ही आपली संभाजी महाराजांची समाधी आहे. एकदा नक्की पुण्याला येऊन नक्की तुळापूर या ठिकाणी भेट द्या. खूप अभिमान वाटत होता राजाचा आणि खूप डोळ्यातनं पण पाणी येत होतं. अक्षरशः खूप म्हणजे खूपच डोळ्यातनं पाणी येत होतं. इथेच आपले शंभूराजांचे डोळे काढण्यात आले. शंभूराजांच्या अक्षरशः शरीराचे तुकडे करण्यात आले तर आणि त्या नदीमध्ये फेकण्यात आले. खूप म्हणजे खूप पवित्र स्थळ आहे. नक्की एकदा भेट द्या तुळापूरला येऊन. पुण्यामध्ये अगदी जवळच आहे पुण्यामधून. आणि दुसरं समाधी स्थळ आहे वडू या ठिकाणी. तर तुम्ही नक्की एकदा तुळापूरला भेट द्या आणि कसं वाटलं ते नक्की मला कमेंट करून सांगा. जय शिवराय. तुळापूरला गेल्यावर तुम्हाला असे छोटे छोटे स्टॉल दिसतील. खूप छान असं निसर्गरम्य वातावरण आहे. तर आता वेळ आली होती ती शंभूराजांचे इथेच मस्तक कलम करण्यात आले होते. त्रिवेणी संगम भीमा, भामा आणि इंद्रायणी या ठिकाणी. तर इथं अशी बघू शकता मसनखाई आहे. तर ह्याच ठिकाणी आपल्या शंभूराजांचे तुकडे तुकडे करण्यात आले. तर हीच आहे ती भीमा, भामा आणि इंद्रायणी. तर आई चालल्या होत्या पुढं भीमा, भामा आणि इंद्रायणी. इथेच आपल्या शंभूराजांचे डोळे काढून शीर कलम करून तुकडे करून हीच ती इंद्रायणी याच्यामध्येच फेकण्यात आले. अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येत होतं बघताना. खूप असा भावनिक क्षण होता हा. तर आई चालल्या होत्या पुढं. तर आईने आता धुतलेले आहे पाय. खूप अभिमान पण वाटत होता राजांचा. हीच ती भीमा, भामा आणि इंद्रायणी. त्रिवेणी संगम आहे भीमा, भामा आणि इंद्रायणी. नक्की एकदा भेट द्या तुळापूरला. डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही आणि खूप असं पवित्र पाणी आहे हे. तर खूप म्हणजे खूपच पाहताना मला तर खूपच वाईट वाटत होतं. असे आपले शंभूराजे त्यांचे इथं तुकडे तुकडे करण्यात आले आणि त्या काळामध्ये कोणाला हिमूबा नव्हती की ते तुकडे उचलण्याची कोणाची हिंमत झाली नाही. तर
खूपच अभिमान वाटत होता मला शंभूराजांचा आणि कवी कलशांचा. हीच ती भीमा भामा इंद्रायणी ह्याच ठिकाणी शंभूराजांचे शिरकलम करण्यात आले, कवी कलशांचे कलम करण्यात आले. खूप म्हणजे खूप डोळ्यामध्ये पाणी पण येत होतं आणि खूप प्राऊड फील पण होत होतं. शेवटी आपले शंभूराजे असे कोणाही पुढे झुकले नाही. खरंच खूप शिकण्यासारखे आपल्या शंभूराजांकडनं. तर आई काढत होत्या फोटो आणि हे आईचे फोटो काढत होते आठवण म्हणून. तुळापूरला गेलो होतो असं. तर खूप छान विलॉंग झालेला आहे. नक्की शेवटपर्यंत विलॉंग बघा. तर आईला हे माहिती देत होते ह्या ठिकाणी असं असं झालं होतं. औरंगजेबाच्या सांगण्यावरनं औरंगजेबाच्या माणसांनी इथं शंभूराजांचे शिरकलम केले आणि कवी कलशांचे शिरकलम केले. तर असे खूप छान प्रकारे आईला ते माहिती देत होते. तर आई सांगत होत्या की कसं असेल रे बाबा त्या काळामध्ये, कोणीच नसेल इथं असं तसं. आईच्या पण चांगल्या गप्पा रंगलेल्या होत्या आणि आईला पण खूप वाईट वाटत होतं. आईच्या पण खूप डोळ्यामध्ये पाणी येत होतं आणि यांचा तर चेहरा बघू शकता तुम्ही कसं झालेला आहे. यांना पण खूप अक्षरशः वाईट वाटत होतं आणि आईला त्या काळातली ते माहिती देत होते की असा असा प्रकार झालेला होता. तर माहिती ऐकून म्हणजे मी व्हिडिओ करत होते पण मग मला सुद्धा त्यांची माहिती ऐकून माझ्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी येत होतं. तर मित्रांनो, नक्की एकदा तुळापूरला आलं तर नक्की एकदा भेट द्या तुळापूरला. खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहे, बघण्यासारख्या आहे. कुठे काय झालं 3 बिलॉंग मध्ये नक्की बघा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईबर करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा. मी तुमच्यासाठी असेच छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर बाय मित्रांनो. ज्योत्स्ना यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईबर करा. बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.